SRS न्यूज। ठाणे शहर के मुंब्रा इलाके में पुलिस ने नशे के सौदागरों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए 42 वर्षीय मोहम्मद हारून हसरत अली सिद्दीकी को गिरफ्तार किया है। उसके कब्जे से 2 किलो 205 ग्राम उच्च गुणवत्ता वाली चरस बरामद हुई है, जिसकी बाजार कीमत करीब 1 करोड़ 10,25,000 रुपए आंकी गई है। यह चरस जम्मू कश्मीर से ठाणे लाकर बेची जा रही थी। मुंब्रा पुलिस स्टेशन की एनडीपीएस नारकोटिक्स ड्रग्स एंड साइकोट्रोपिक सब्सटेंस टीम एरोली मुंब्रा ब्रिज के पास कौसा कालसेकर इलाके में गश्त कर रही थी। तभी पुलिस को एक व्यक्ति सुनसान जगह पर संदिग्ध हालत में खद्दा दिखा। जैसे ही पुलिस उसके करीब पहुंची, वह भागने लगा। पीछा करने पर पुलिस ने उसे दबोच लिया। तलाशी ली गई तो उसके पास से 2 बड़े पैकेट चरस मिले। पूछताछ में आरोपी ने कबूला कि वह यह माल जम्मू कश्मीर से लाया था और मुंब्रा ठाणे के अलग अलग इलाकों में ऊंचे दामों पर बेचता था। पुरी जाधव आणि त्यांचे पथक हे मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना कालसेकर परिसरामध्ये ऐरोली मुंब्रा ब्रिज बोगद्याजवळ त्यांना एका निर्जन स्थळी एक इसम संशयितरित्या उभा असताना दिसला। त्याच्याजवळ गेले असता तो तिथून पळून जाऊ लागला। त्याच्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोनी पगार यांना तात्काळ घटनास्थळी बोलवले आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 2 किलो 205 ग्रॅम चरस, ज्याची किंमत 1,10,25,000 रुपये आहे, एवढ्या रकमेचा जो आहे अंमली पदार्थ जप्त केलेला आहे। आणि त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद हारून हजरत अली सिद्दीकी, राहणार मुंब्रा। त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर क्रमांक 1988/2025 एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर मान्य कोर्टाने त्याला 8 डिसेंबरपर्यंत PCR दिलेला आहे। मॅडम, जप्त केलेला मॅडोफ्रीन शरद कोणत्या मार्गाने आणला जातो? आता हा जो आहे तो जम्मू काश्मीर राज्यातून विक्रीसाठी घेऊन येत असल्याचं आपल्या प्रथमदर्शनी तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि या आरोपी विरुद्ध अजमेर राजस्थान या ठिकाणी देखील गुन्हा दाखल झालेला आहे। आधीचा पूर्वचा त्याचा रेकॉर्ड आहे आणि याचा देखील आपण अजून तपास करत आहोत। पण अटकेतील जे आरोपी आहेत कोणते ड्रग रॅकेटशी जोडलेला त्याचा आपण तपास करत आहोत। तपासासाठी पोलिसांनी किती दिवसापासून ट्रॅक केली? ट्रॅक केलेली नव्हती, चान्स रेट आपल्याला मिळालेली आहे। आपल्याला संशयित आरोपी मिळाल्यानंतर आपण त्याची झडती घेतलेली आहे। मॅडम, परिसरातून अजून कोणते साथीदार किंवा मुख्य पुरवठा शोधले जात आहेत? आपण त्याचा शोध घेत आहोत। सध्या तरी एकच आरोपी आपल्या अटकेमध्ये आहे। आणि पुढील तपासाची जी दिशा आहे, फॉरेन्सिक व नेटवर्क तपास कशी दाखवली जाते? फॉरेन्सिक तपास आपण जे आहेत रेड केल्यानंतर केलेला आहे आणि त्याचे जे आहेत सॅम्पल्स वगैरे आपण तपासण्यासाठी पाठवू आणि त्यानंतर जो रिपोर्ट येईल त्यानुसार पुढील तपास आपण गुन्हे दाखल वगैरे आहेत त्याचा आपण रेकॉर्ड तपासत आहोत। सध्या तरी अजमेर राजस्थान इकडचा त्याच्याकडे गुन्हा आहे, एवढा आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे। थँक्यू मॅम। आरोपी दिखाएंगे ना।